आज आपण भारतीय संविधानाचा भाग 12 वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविधा आणि दावे त्यासंबंधीचे अधिकार, त्यासंबंधी कायदे करण्याचे अधिकार, करार मदार करण्याचे अधिकार, आपापसात राज्यांना करार करण्याचे अधिकार, संघ राज्याबरोबर राज्यांना करार करण्याचे अधिकार, त्यांचे इतर सगळे व्यवहार, हे कायदेशीर व्यवहार आपण या ठिकाणी बघतो. पुढच्या 13व्या भागामध्ये आपण वाणिज्य व्यवहार हे कसे होतात, व्यापारी व्यवहार कसे होतात याबद्दलची माहिती घेणार आहोत. हे कायदेविषयक व्यवहार सगळ्यात आधी बघण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी तुमची कायदेशीर भूमिका ठरत असते. काय अधिकार राज्यांना आहे, काय अधिकार आंतरराज्य उपक्रम असेल तर त्या बाबतीत होऊ शकतात, काय अधिकार संघ राज्याला आहे, केंद्र सरकारला आहे, याबाबतची एक पूर्वपीठिका निर्माण झाली की मग त्या अधिकारांचा वापर करून त्यानुसार त्याच्यातले व्यवहार, व्यापार, सेवा, सर्व्हिसेस जसे IAS IPS वगैरे हा सगळा भाग आपण बघताना सगळ्यात महत्वाचा आपण जे भाग 12 या ठिकाणी बघत होतो त्याचा मथळा होता वित्त व्यवस्थापन. कारण या सगळ्याचा कणा हा अर्थकारणात आहे. अर्थकारण जितकं प्रबल आणि सुकर असेल तसे इतर सर्व व्यवहार व्यवस्थित असतील. कायदेशीर अधिकार पुस्तकात लिहिलेले आहे, परंतु कायदेशीर अधिकार एक्झिक्यूट करण्यासाठी कार्यकारी स्वरूपात कारवाई या स्वरूपात व्यवहार स्वरूप देऊन आणण्यासाठी, त्यातून अशा व्यवहारातून जनजीवन सुकर करण्यासाठी काय काय अधिकाराची पूर्वपीठिका राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये असली पाहिजे त्याबद्दलचं आपण विवेचन इतके दिवस या भाग 12 मध्ये बघत आहोत. पुढे याच्यातला शेवटचा खंड हा 4 अनुच्छेदांमध्ये आहे, 297 ते 300 पर्यंत, आणि 300 क ही एक दुरुस्ती आहे एका ओळीची. सगळं बघत असताना प्रामुख्याने आपल्या लक्षात येते केंद्र आणि राज्य जेव्हा त्यांचे कायदेविषयक अधिकार संविधान सांगतं तेव्हा हे कायदेविषयक अधिकार कोणाला जास्त कोणाला कमी असे अजिबात नाहीये. तर लोकशाही समानतेच्या तत्वावरून जे जनकल्याणार्थ आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ते अधिकार त्या राज्याला किंवा आंतरराज्यीय उपक्रमांना आणि संघ राज्याला म्हणजे केंद्र शासनाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. केंद्र शासनामध्ये जसा संसदेचा उल्लेख होतो, राज्याच्या वेळी विधानमंडळाचा उल्लेख होतो, तर त्यानुसार आपण आज या संविधान पारायणाच्या 161व्या सलग पुष्पाची सुरुवात करत आहोत. आणि आज 300 अनुच्छेद भारताच्या संविधानातले हा मोठा टप्पा आपण गाठला आहे. 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेलं हे पारायण सातत्याने रोज एक एक पुष्प गुंफत आपण हळूहळू ते अग्रक्रमित होत गेलो. आज दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी आपण हा विचार करतोय, म्हणजे संविधानामध्ये सलगता त्या बाबतीमध्ये आलेली आहे. शिवाय महत्वाचं असं आहे की अनेक वेळा अनेक आपले जे पुष्प आहे ते प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपण घेण्यात आले, आणि त्यावेळी जे जे प्रश्न होते आणि प्रश्न बहुधा असेच होते जे प्रश्न आताची हल्लीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुरूप असे प्रश्न, की जर संविधानात असे प्रघात लिहिलेले आहे, त्या तरतुदी जर सगळ्या संविधानामध्ये लिहिलेले आहे, तर तसं चित्र समाजामध्ये व्यवहारिक जीवनात सर्वसाधारण माणसाच्या का पडत नाही. आणि आपण याही प्रश्नाचा खरा भेद उकलण्याचा आणि त्या प्रश्नाचं बीजकारण काय आहे, खऱ्या अर्थाने त्याचे उत्तर काय असू शकतात याचं परीक्षणही केलेलं आहे. बहुधा आपण हे परीक्षण कुणावरही टीका टिप्पणी न करता अंतर्मुख होऊन स्वतःचं आत्मपरीक्षण या दृष्टीने केलेलं आहे. हे या ठिकाणी मला विशेष नमूद करून सांगावंच वाटतं. कारण कोणाला दोषारोप करणं हे फार सोपं आहे. कोणाकडे बोट दाखवलं तर ठीक आहे, पण उरलेली 4 बोट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याला स्वतःचं हे आत्मपरीक्षण करणं आवश्यक असतं. आणि म्हणून वारंवार दिलेल्या उत्तरांच्या मसुद्यामध्ये तुम्हाला ही लोकशाही, लोकशाहीची मूल्य, मतदानाचा अधिकार, अनुच्छेद जे काही या संविधानात दिलेले आहे त्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्क आणि कर्तव्य, त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स याचा वारंवार आपण उल्लेख करत आलेलो आहोत. ते एवढ्यासाठीच की तुमची लोकशाही ही जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांच्यावर आधारित आहे. आणि लोकप्रतिनिधी कसा असावा आणि तो लोकप्रतिनिधी खरंच त्या ठिकाणी तुमच्या वेदना, तुमचे हुंदके, तुमच्या आशा आकांक्षा
प्रतिबिंब टाकतो की अजून कोणाच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब टाकतो, आणि हे होत असेल तर ते कसं होतं, का होतं, त्याच्यासाठी काय काय घटना दुरुस्तीचे आपण दोन आधार या ठिकाणी घेतले, ज्याच्यामध्ये सामाजिक न्यायाला तिलांजली देणारं जे संविधानातलं दुरुस्तीचं प्रयोजन आहे ते आपण बघितलं. आपण अनुसूची 9 बघितली, अनुसूची 10 बघितली. अनुसूचीचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या अनुसूची परत नव्याने आपण बघणार आहोत, पण याचा उल्लेख आपण करत राहिलो. थोडक्यात हे कसं आहे की संविधान हे एका दिशेने एका डायमेन्शननी बघण्यात अर्थ नाही, याला सर्वांगाने सर्वंकष समावेशक बुद्धीने समावेशक विचारानेच आपण अभ्यासलं पाहिजे. एखाद्या अनुच्छेदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे म्हणून ते तसंच असलं पाहिजे आणि तसंच झालं पाहिजे हे जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा त्या अनुच्छेदाच्या अनुरूप इतर काही अनुच्छेद त्या भागामध्ये किंवा त्या अनुच्छेदामध्ये लिहिलेल्या शब्दांची व्याख्या कुठल्या अनुच्छेदामध्ये दिलेली आहे, त्या व्याख्येवरून काय अर्थ प्रतीत होतो, हे सगळं बघणं मोठं औचित्याचं आणि तितकंच मनोरंजकही आहे. हे अभ्यास आहे, विवेचन आहे, संविधान आहे, घटना आहे. फार मोठ्या महत् प्रयासाने ही घटना निर्माण आली म्हणून हे क्लिष्ट किंवा कठीणही वाटतं वेळ प्रसंगी. पण काही असलं, मनोरंजक म्हणा, कठीण म्हणा, क्लिष्ट म्हणा किंवा अजून काही म्हणा, हे आपलं आहे. हा आपण केलेला दस्तावेज आहे आणि आपण अंगीकृत केलेला हा दस्तावेज असल्यामुळं आपल्याला त्या अनुषंगाने या संपूर्ण दस्तावेजाकडे, त्या मूळ धर्मग्रंथाकडे, भारतीयांचा धर्मग्रंथ हा भारताचं संविधान धर्माचा धर्मग्रंथ आहे, त्याच्यावरही आपण खूप प्रश्न उत्तर बघितली. खऱ्या अर्थाने केसेस आणि बाकीचा सगळा जो उहापोह आहे तो आपण सुरुवातीच्या काही भागामध्ये घेतला, तोही फार उद्बोधक होता. आता आपण आज 297 अनुच्छेद जे बघणार आहोत त्याचा मथळा आहे भारताच्या क्षेत्रीय जलधी आणि सागर मग्न खंडभूमी. सागर मग्न खंडभूमी, समुद्र किनारा वगैरे सगळे याच्यामध्ये येते. हे शब्द थोडेसे मराठीतले वेगळे वाटतात. सागर मग्न खंडभूमी, भूमी मग्न सागर म्हटलं तर होत नाही का? नाही, भूमी तर ते 12 नॉटिकल माईल समुद्रामध्ये भारताचे जे अधिकार आहेत तिथपर्यंत जातात. पण सागर मग्न खंडभूमी म्हटलं तर ते CRZ वगैरेची जी नियम लागतात आणि जो समुद्र किनारा आहे त्या किनाऱ्यावरती जे काही उपक्रम किंवा काही अधिपत्य असेल तर ते कोणाचं असेल आणि ते कशा पद्धतीने केलं जाईल त्याच्याबद्दलचे प्रोव्हिजन्स, त्या तरतुदी आपल्याला याच्यात बघायला मिळणार आहे. भारताच्या क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधन संपत्ती संघराज्याच्या ठायी निहित होणे. जे काही त्या ठिकाणी मौल्यवान वस्तू आहे किंवा अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधन संपत्ती आहे त्यावर केंद्र शासनाचा अंमल असेल, केंद्र शासनाच्या ठायी निहित होईल, म्हणजे केंद्र शासनाच्या ठायी त्या अर्पण केल्या जातील, त्यांच्याकडे राहतील, मालकी त्यांच्याकडे असणार आहे. अनुच्छेद 97चा समभाग 1 असं म्हणतो, भारताच्या क्षेत्रीय जलधी, त्याची सागरमग्न खंडभूमी किंवा त्याचे अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र याच्या आतील सागराखाली असलेल्या सर्व जमिनी, सागराखाली असलेल्या सर्व जमिनी, खनिजे व इतर मौल्यवान वस्तू संघराज्याच्या ठायी निहित होतील आणि संघराज्याच्या प्रयोजनासाठी धारण केल्या जातील, फॉर द पर्पज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. संघ राज्याच्या कारणास्तव धारण केल्या जातील, म्हणजे केवळ मालकी नाही तर त्या ठिकाणी काही करण्याची, काही कृती करण्याचे सुद्धा अधिकार हे केंद्र शासनाचे असतील. कशाबद्दलचे? सागराच्या क्षेत्रात जे काही तिथं जमिनीमध्ये खनिज असतील, काही गोष्टी त्या खनिजावरून निर्माण होणाऱ्या मौल्यवान वस्तू असतील, उदाहरणार्थ तेल साठे वगैरे आहे, आणि खनिजे, या सगळ्यातून जे काही मिळेल ती सगळी मालकी ही केंद्र शासनाची असेल. आता केंद्र शासन अशा वेळी तेलाच्या समुद्रामध्ये आढळून आल्या तर त्याचा जो करार मदार आहे तो प्रायव्हेट कंपन्या, रिलायन्स म्हणा, अजून काही मोठमोठे उद्योगपती म्हणा यांच्याशी करून जेव्हा करतं तेव्हा त्याचं सौंदर्य आपण जसं मागच्या अनुच्छेदांमध्ये बघितलं की त्यामध्ये सगळे काही करार करण्याचे अधिकार हे केंद्र शासनाला आहे आणि केंद्र शासन ते करत असतं. त्याशिवाय काही अधिकार राज्याने दिलेले आहे आणि हे अधिकार
महसुलाच्या वाटपाबाबतही आहे. म्हणजे त्यातून जो काही महसूल मिळत असेल ते जर एखाद्या राज्याच्या निकटचं आहे, आपला अरबी समुद्र आहे, महाराष्ट्राचा एवढा मोठा सागरी किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे, तर या किनाऱ्यावर जर तेल विहीर सापडली का काही मौल्यवान वस्तू असतील त्याबद्दल करार करण्याचे अधिकार जरी केंद्र सरकारला असले तरी महसुली वाटा हा राज्याच्या वाट्याचा त्यांना तो मिळत असतो. त्यासाठी आपण बघितलेले आधीचे जे अनुच्छेद आहे ते आपल्या मदतीला येतील की त्यात जे काही राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये करार होतील त्याप्रमाणे ते महसूल ठरवण्यात येईल. अनुच्छेद 297 समभाग 2 असं म्हणतो, भारताच्या अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रासाठी इतर सर्व साधन संपत्ती ही देखील संघराज्याच्या स्थायी निहित होईल आणि संघराज्याच्या प्रयोजनासाठी धारण केली जाईल. भारताच्या अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र म्हणजे साधारण परिक्षेत्र आपण जे आतापर्यंत बघितलेली आहे त्याशिवाय एखादं विशिष्ट जर सागर क्षेत्र आणि त्याच्यामध्ये काही निर्माण होत असेल मौलिक वस्तू संपत्ती असं जर दृष्टीस आला तर तेलाच्या विहिरींचे साठे जे आहे साधारण 60 ते 70च्या दशकामध्ये कळायला लागले. परत संशोधन होऊन परत अजून दुसरं काही त्या जमिनीखाली सागराच्या जर काही आपल्याला आढळलं तर त्यावरही केंद्र शासनाचा अधिकार असेल. हा अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र. आर्थिक परिक्षेत्र म्हणत असताना लक्षात घ्या की जिथे उत्पन्न, कर, शुल्क आणि काहीतरी भारताच्या एकत्रित निधीमध्ये जमा होणार त्याला एक आर्थिक परिक्षेत्र असं इथं संबोधण्यात आलेलं आहे. म्हणजे जमिनीवर, खनिजावर आणि इतर मौल्यवान वस्तूवर तर मालकी आहे, पण त्याशिवाय अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र जरी एखादं असेल त्याच्यावरही केंद्र शासनाचाच अखत्यार राहणार आहे. समभाग 3 अनुच्छेद 297 असं म्हणतो, भारताचा क्षेत्रीय जलधी, त्याची सागरमग्न खंडभूमी, त्याचे अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र व इतर सागरी परिक्षेत्रे यांच्या मर्यादा या संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येतील त्याप्रमाणे असतील. थोडक्यात सागराची प्रॉपर्टी, समुद्रातून निर्माण होणारं काही मौलिक हे सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल. पण केंद्र सरकारचा अखत्यार कसा असेल, किती बाबतीत मर्यादित असेल आणि तो कसा कार्यान्वित केला जाईल त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला असणार आहे. म्हणजे 297 मध्ये सागराच्या संबंधित सगळी व्याप्ती जी आहे ती केंद्र शासनाच्या अखत्यारीत देण्यात आली आहे आणि अधिकार दिलेले आहे संसदेला त्यावर कायदा करण्याचे. अनुच्छेद 298 ही जी 297 आर्टिकल आहे ते आर्टिकल याच्यामध्ये आपल्या घटनेमध्ये 40वी जी घटना दुरुस्ती झाली 1976 साली. 1976 म्हणजे 75-76 हे जर आपण आणीबाणीचं वर्ष बघितलं लक्षात राहण्यासाठी म्हणून या वर्षी ही 297 याच्यामध्ये एक कलम होतं ते गाळून या ठिकाणी हा पूर्ण 3 समभागाचा एक अनुच्छेद समाविष्ट करण्यात आलेला आहे 27 मे 1976 रोजी आणि तिथपासून हा लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे 76 साली हे सगळे शोध लागल्यानंतर असं समजलं की समुद्राच्या खाली जे काही आहे समुद्राच्या जमिनी आहे त्याच्यातून निर्माण होणार काही मौलिक संपत्ती आहे ती सगळी आपण आता कायदेशीररित्या त्याचं नियमन केलं पाहिजे आणि त्या कायदेशीर नियमनासाठी ही 76 साली झालेली घटना दुरुस्ती आहे. त्यानंतर अनुच्छेद 298 ही 1956 या ठिकाणी जे कलम 20 होतं त्या कलमाला डिलीट करून ते कलम नाहीसं करून त्या ठिकाणी हे अनुच्छेद आणलेला आहे. या अनुच्छेदाचा मथळा आहे व्यापार इत्यादी करण्याचा अधिकार. आता निश्चितपणे असे काही मौल्यवान असतील काही संपत्ती सापडली असेल तिथे तर तिथे व्यापार आला वाणिज्य आलं पैसे आदल्याचे व्यवहार आले त्याबद्दलचं अधिकार आणि त्याबद्दलचं विवेचन देण्यासाठी 298 व्यापार इत्यादी करण्याचा अधिकार. कोणताही व्यापार किंवा धंदा करणे आणि मालमत्ता संपादन करणे धारण करणे व तिची विल्हेवाट करणे आणि कोणत्याही प्रयोजनाकरिता संविदा करणे.
प्रयोजनाकरता संविधा म्हणजे कुठल्याही कारणासाठी करार मदार करणे हे संघ राज्य व प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल. संघ राज्य व प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या 297 अनुच्छेदामध्ये 298 अनुच्छेदामध्ये हा एक महत्वाचा शब्द फरक करून जातो. तिथे कायदेविषयक अधिकाराबद्दल बोललं जे संसदेला अधिकार आहे आणि इथे कार्यकारी आहेत. कार्यकारी अधिकार एक्झिक्युटिव्ह पॉवर्स हे राज्याला असतील आणि संघ राज्याला असतील. 297 मध्ये कायदे मंडळीय पॉवर वैधानिक पॉवर कायदे करण्याचे अधिकार हे फक्त केंद्र सरकारला असतील आणि इथे कार्यकारी अधिकार हे राज्याला आणि केंद्राला दोघालाही असतील. परंतु असे की राज्य आणि केंद्र यांना जर एक अधिकार दिला असेल तर त्यांच्यात भानगडी होऊ नये आपसात. म्हणून परंतु असे की हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. संघ राज्याचा उक्त कार्यकारी अधिकार केंद्र शासनाचा हा वर सांगितलेला कार्यकारी अधिकार जेथवर असा व्यापार किंवा धंदा किंवा असे प्रयोजन हे ज्याबाबत संसदेला कायदे करता येतील अशापैकी नसेल तेथवर प्रत्येक राज्यात त्या राज्याने केलेल्या विधिमंडळाच्या अधीन असेल. ज्या बाबतीत केंद्र याच्यावर संसदेमार्फत कायदे करण्याच्या कक्षेत काही गोष्टी नसतील. थोडक्यात आपण केंद्र सूची, समावर्ती सूची आणि राज्य सूची. समावर्ती सूचीमध्ये दोघांनाही अधिकार आहे त्या विषयावर कायदे करण्याचे. संघ सूचीमध्ये केंद्र शासनाला अधिकार आहे, राज्यामध्ये राज्य शासनाला अधिकार आहे. म्हणजे ज्या गोष्टींवर कायदे ऑलरेडी संसदेने केले असतील किंवा संसदेला अधिकार असतील त्यावर राज्य करणार नाही, पण काही विषय असे असतील की जे त्याच्यातून सुटले किंवा त्याच्यात ते समाविष्ट नाही आहेत अशा विषयांवर ते जर राज्य शासनाच्या राज्याच्या सूचीमध्ये विषय येत असतील तर राज्याच्या विधानमंडळाला त्यावर कायदे करण्याचे अधिकार आहे. म्हणजे कायदे करण्याची जी एक परिसीमा आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की आपसामध्ये त्याच्यातून भानगडी नको, अस्पष्टता नको, म्हणून ते स्पष्ट करण्यासाठी हा मुद्दा एक आहे. मुद्दा दोन असं म्हणतो, प्रत्येक राज्याचा उक्त कार्यकारी अधिकार राज्याचा, इथे केंद्राचा नाहीये. दुसऱ्या पॉइंट मध्ये प्रत्येक राज्याचा उक्त कार्यकारी अधिकार, पहिल्या मुद्द्यामध्ये विधानमंडळी अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार आहे, दुसऱ्या मुद्द्यामध्ये कार्यकारी अधिकार एक्झिक्युटिव्ह पॉवर, जेथवर असा व्यापार किंवा धंदा असो असे प्रयोजन हे ज्याबाबत राज्य विधानमंडळाला कायदे करता येतील अशापैकी नसेल तेथवर संसदेने केलेल्या विधी विधानाच्या अधीन राहील. संसदेने केलेलं विधी विधान म्हणजे संसदेने केलेले कायदे. वैधानिक अधिकाराच्या अंतर्गत संसदेने केलेले कायदे, जिथे राज्याचा उक्त कार्यकारी अधिकार कायदे मंडळी अधिकार नसून हा कार्यकारी अधिकार जर त्या राज्याच्या कायद्यामध्ये समाविष्ट नसेल तर मग कुठल्या कायद्याने तो कार्यकारी अधिकार पारित केला जाईल, तर संसदेने त्याबाबत जे कायदे केलेले आहे. थोडक्यात जिथे वैधानिक अधिकार संसदेला आहेत, राज्य त्याच्यावर कायदे करणार नाही. जिथे संसदेच्या विषयामधून काही गोष्टी सुटलेल्या आहेत आणि त्या राज्याच्या विषयामध्ये आलेल्या आहे तिथे राज्यांना कायदे करण्याचे अधिकार आहे. परंतु कार्यकारी अधिकार जे कायदे राज्यांनी केले त्याच्यावर आहेच आहे, पण समजा त्या पलीकडच्या एखाद्या विषयावर जर कार्यकारी अधिकार म्हणजे कारवाईच्या अधिकाराची बाब आली तर ती संसदेने जे कायदे केलेले असतील त्या कायद्यानुसार पारित होते. म्हणजे कुठं जर एखाद्या वेळी एखादा कायदा नसेल किंवा ही एखादी नवीनच गोष्ट निर्माण झाली तिला हँडल कशी करायची, तर दोन प्रकारे आपण हँडल करू शकतो की त्याच्यावर कायदा असला पाहिजे आणि त्या कायद्यावर कारवाई झाली पाहिजे. तर अशी जर एखादी बाब असेल की कायदा आहे परंतु कारवाई बाबत त्याच्यावरती आपली नियमाची रूपरेषा तयार नाही, तर संसदेचे जे कायदे आहेत ते प्रमाण मानून राज्याला त्या ठिकाणी कार्यकारी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. आता या बाबतीतल्या करार, मदार, संविदा त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट, हे कोणाकोणाला आणि कसे करण्याचे अधिकार असावेत त्यासाठी अनुच्छेद 299 संविदाचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट करार, कराराचे मसुदे त्याच्यामध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असेल किंवा डॉक्युमेंट ऑफ ऍडजस्टमेंट असतील, डॉक्युमेंट ऑफ म्युच्युअल कॉम्पेन्सेशन असेल, हे सगळ्या प्रकारचे करार जे आहे ते त्याला संविदा संबोधलेलं आहे. अनुच्छेद 1 असं म्हणतो, संघ राज्याच्या किंवा राज्याच्या
कार्यकारी अधिकाराचा वापर करून, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स, संघराज्याच्या किंवा राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर करून केलेल्या सर्व संविदा यथास्थिती राष्ट्रपतीकडून किंवा राज्याच्या राज्यपालाकडून करण्यात येत असल्याचे म्हटले जाईल. म्हणजे केंद्र शासनाने जर एखादा करार केला असेल तर तो भारताच्या राष्ट्रपतीने केलेला आहे असं मानण्यात येईल, आणि राज्याने केलेला असेल तर राज्याच्या राज्यपालाने तो केलेला आहे असं मानण्यात येईल. कशाबद्दलचे? कार्यकारी अधिकाराबद्दल. कायदे मंडळी अधिकार इथे नाही. कायदे मंडळ अधिकार इज द प्रेरोगेटिव्ह, हे अधिपत्य कोणाचं आहे? संसदेचं, राज्यात विधिमंडळाचं. कार्यकारी आणि कायदे मंडळी हे दोन शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत. म्हणून कार्यकारी अधिकारासाठी तिथे राष्ट्रपती, इथे राज्यपाल म्हटले जाईल. त्या अधिकाराचा वापर करून केलेल्या अशा सर्व संविदा व मालमत्तेची सर्व हस्तांतरण पत्रे राष्ट्रपतीच्या किंवा राज्यपालाच्या वतीने तो निदेशित किंवा प्रतिकृत करील अशा व्यक्तीकडून आणि अशा रीतीने निष्पादित केली जातील. निष्पादित करणे म्हणजे एक्झिक्यूट करणे. एखादा बॉन्ड तयार करायचा आहे, कॉन्ट्रॅक्टवर सही करायची, त्याला नोटराईज करायचं, त्याला रजिस्टर करायचं आहे, त्यावेळी राज्यपाल स्वतः जाईल का? नाही. तर राज्यपाल त्यासाठी ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती करेल, राष्ट्रपती, केंद्र शासनाचा संबंध असेल तर राष्ट्रपती ज्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक करेल तो अधिकारी, त्याला प्राधिकृत अधिकारी, ज्याला ते प्रशासकीय अधिकार दिलेले आहेत, असा प्राधिकृत अधिकारी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या वतीने ते डॉक्युमेंट एक्झिक्यूट करेल. संभाग 2 असं म्हणतो पुढे, या संविधानाच्या प्रयोजनार्थ किंवा त्याच्या पूर्वीपर्यंत अंमलात असलेल्या भारत सरकार संबंधीच्या कोणत्याही अधिनियमितीच्या प्रयोजनार्थ केलेली किंवा निष्पादिलेली कोणतीही संविदा किंवा हस्तांतरण याबाबत राष्ट्रपती किंवा राज्यपाल यापैकी कोणीही व्यक्तिशः दायी असणार नाही. तसेच त्यांच्यापैकी कोणाच्याही वतीने अशी कोणतीही संविदा किंवा हस्तांतरण करणारी किंवा निष्पादित करणारी कोणतीही व्यक्ती त्याबाबत व्यक्तिशः दायी होणार नाही. व्यक्तिगत हे महत्वाचं आहे. उद्या जर असा एखादा करार केला असेल आणि त्या कराराच्या बाबतीमध्ये काही न्यायिक प्रश्न निर्माण झाले असतील आणि न्यायालयामध्ये जर ती प्रकरणं गेली तर राज्यपाल किंवा राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीने किंवा राज्यपालाने त्या संविधेवर, त्या करारावर सह्या करण्यासाठी प्राधिकृत केलेले अधिकारी हे व्यक्तिशः जबाबदार असणार नाही. तर जबाबदार कोण असणार? केंद्राच्या बाबतीत केंद्र शासन, राज्याच्या बाबतीत राज्य शासन हे जबाबदार असतात. ते का? कारण त्यांनी जी कारवाई केलेली आहे ते एक व्यक्ती हा राज्याचा प्रमुख म्हणून केलेली आहे. राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख म्हणून त्यांनी ती सही केलेली आहे, तो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. व्यक्तिशः त्याचा संबंध त्याच्यामध्ये नाही. संसदेने कायदा केला, त्याच्यामध्ये असं सांगितलं म्हणून राष्ट्रपतीने सही. आणि हे तत्व बघा कसं लोकशाहीचं अगदी कोऑपरेटिव्ह पर्यंत तुम्हाला येतं. किंवा कोऑपरेटिव्ह मध्ये आपण जेव्हा बघतो काही ठराव होतात, ते ठराव जेव्हा केले जातात तेव्हा कोण कोण सही करेल याच्यावर असं त्या ठरावामध्ये नमूद केलं जातं. ते लोक त्याच्यावर सही करतात. याचा अर्थ ते लोक व्यक्तिशः त्याच्यासाठी उद्या जर काही प्रश्न निर्माण झाले कोर्टात तर जबाबदार असतात का? नाही. जबाबदार कोण असतं? ते तिथलं संपादकीय मंडळ. तसंच राज्याचं संपादकीय मंडळ म्हणजे कोण? तर राज्याचं संचालकीय मंडळ म्हणजे कोण? तर विधानमंडळ. आणि देशाचं संचालकीय मंडळ कोण? तर संसद. म्हणून या ठिकाणी त्या लोकांना व्यक्तिशः ती सूट दिली. नाही तर प्रत्येक माणसाला जबाबदार धरलं आणि हे करोडो अब्जोचे जर कारभार असतील तर त्याला विकून टाकलं तरी त्याची भरपाई होऊ शकणार नाही. एखाद्या वेळी प्रत्येक याच्यामध्ये काही चूक नसतेच असं नाही. काही गोष्टी ह्या अनावधानाने सुद्धा होऊ शकतात. म्हणून व्यक्तिशः त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक प्रकारचं कव्हर आणि संरक्षण राष्ट्रपतीला, राज्यपालांना आणि त्यांच्या वतीने प्राधिकृत केलेल्या अधिकारी व्यक्तीला या समभाग 2 अनुच्छेद 299 मध्ये देण्यात आलेला आहे. आता 300 अनुच्छेद आणि कारवाई. कायदे केले,
कायद्याचं एक्झिक्युशन बघितलं, कायद्याची कार्यकारी कारवाई बघितली, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बघितले. आता दावे प्रतिदावे, म्हणजे आता याच्यातून आपण जेव्हा नेहमी म्हणतो की काही न्यायिक प्रश्न निर्माण झाले ते, तर त्याचं कसं निरसन होईल त्याबद्दलचा हा अनुच्छेद क्रमांक 300 समभाग 1 असं म्हणतो. भारत सरकारला किंवा त्याच्या विरुद्ध भारतीय संघराज्याच्या नावे दावा करता येईल व राज्याच्या शासनाला किंवा त्याच्या विरुद्ध त्या राज्याच्या नावे दावा करता येईल आणि या संविधानाने प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांच्या आधारे अधिनियमित केलेल्या संसदेच्या किंवा अशा राज्य विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे करण्यात येतील अशा कोणत्याही तरतुदींना अधीन राहून त्यांच्या आपापल्या कारभारा संबंधात त्यांना किंवा त्यांच्या विरुद्ध जर हे संविधान अधिनियमित झाले नसते तर डोमिनियन ऑफ इंडिया किंवा तेथील संबंधित असलेले प्रांत किंवा तेथील संबंधित भारतीय संस्थाने यांना त्यांच्या विरुद्ध ज्या प्रकरणामध्ये दावा करण्यात आला असता त्यासारख्याच प्रकरणामध्ये दावा करता येईल. भारत स्वतंत्र झाला त्याशिवाय जर डोमिनियन ऑफ इंडिया हे भारत सरकार या पद्धतीनेच घेतलं जाईल असं पुढचे समभाग आहे ते आपण बघणारच आहोत. पण इथे जो दावा करायचा असेल म्हणजे भारत सरकारच्या विरुद्ध असेल तर भारत सरकार असं लिहिलं जाईल. भारत सरकारनी कोणावर करायचं असेल तर भारत सरकार विरुद्ध कोण पक्षकार असेल तो लिहिला जाईल. राज्याच्या बाबतीत स्टेट ऑफ महाराष्ट्र, स्टेट ऑफ आंध्र प्रदेश याच्या विरुद्ध किंवा यांच्या वतीने म्हणजे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जे दावे प्रतिदावे आणि प्रकरण जातील ती राज्याच्या नावाने जातील, व्यक्तीच्या नावाने जाणार नाहीत. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल जरी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR तुमच्या नावाने लिहिता, तुमच्यावर जर काही गुन्हा घडला असेल तर FIR तो तुमच्या नावाने होतो, पण कोर्टामध्ये जेव्हा केस जाते तेव्हा स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस बाकीचे आरोपी असं इथं लिहिलेलं जातं. हे व्यक्तीला आणि त्याच्या एकंदर अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि राज्याने ही जबाबदारी घेतलेली. राज्याने जबाबदारी घेण्याचं कारण काय की राज्य हे मुळात जनप्रतिनिधींनी, लोकांच्याच प्रतिनिधींनी हे बनलेलं असतं. तिथं संसद असते, इथं विधानमंडळ असतात, त्यांनी केलेल्या कायद्यानुसार असतं. म्हणून जबाबदारी कोणाची तर सामूहिक, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारी, समावेशक अशी जबाबदारी ही राज्याची असते. राज्याच्या बाबतीत राज्य आणि केंद्राच्या बाबतीत केंद्र सरकार त्याच्या नावाने ते होईल. आणि जिथे भारतात संविधान लागू होण्याच्या आधीचे काही प्रकरण किंवा त्या काळामधले काही प्रकरण किंवा त्या काळामध्ये त्या प्रकरणाच्या सावल्या जात असतील तर त्या ठिकाणी डोमिनियन ऑफ इंडिया किंवा एखादं भारताचं संस्थान त्याच्या नावाने ते असतील तर तेही आता स्वातंत्र्य मिळालेलं असल्यामुळं ते भारत सरकार किंवा राज्य सरकार याच नावाने पारित केलं जाईल. समभाग 2 असं म्हणतो, जर या संविधानाच्या प्रारंभी म्हटलेले म्हणजे संविधानाच्या लगतपूर्वी आणि संविधान लागत असताना जो प्रारंभ पॉइंट आहे ज्याला आम्ही 26 जानेवारी 1950 हा निर्धारित केलेला आहे. ही एक तारीख अनन्यसाधारण महत्व असलेली तारीख आहे जी सांगते की संविधानाच्या लगतपूर्वी आणि संविधानाच्या प्रारंभी आणि संविधान रुजू झाल्यानंतर हे तीनही संदर्भ भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या एका तारखेमध्ये निहित केलेले जर विचारात घेतले तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. जर या संविधानाच्या प्रारंभी मुद्दा 1 ज्यामध्ये डोमिनियन ऑफ इंडिया हा एक पक्षकार आहे अशी कोणतीही विधिविषयक कारवाई प्रलंबित असेल, पेंडिंग असेल. 26 जानेवारीला कोर्टामध्ये कारवाई पेंडिंग आहे. ती डोमिनियन ऑफ इंडिया विरुद्ध किंवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या वतीने केली गेलेली याचिका किंवा केला गेलेला खटला आहे आणि ती प्रलंबित आहे 26 जानेवारी 1950. तर त्या कारवाईत डोमिनियनच्या जागी भारतीय संघराज्य आले असल्याचे मानले जाईल. जिथे डोमिनियन ऑफ इंडिया असा शब्द असेल तिथे भारताचे संघराज्य असा शब्द आहे असं मानल्या जाईल. दुसरा मुद्दा आहे ज्यामध्ये एखादा प्रांत किंवा भारतीय संस्थान हा एक पक्षकार आहे अशी कोणतीही विधिविषयक कारवाई प्रलंबित असेल तर त्या कारवाईत प्रांताच्या किंवा भारतीय संस्थानाच्या जागी तेथील संबंधित असलेले राज्य आले असल्याचे मानले जाईल.
राज्याच्या बाबतीत असेल तर त्या ठिकाणी केंद्राच्या बाबतीत असेल तर भारत सरकारचं नाव येईल. आणि आधी समजा एखाद्याने 1945 ला एखादी केस टाकलेली आहे भारत सरकारच्या विरुद्ध, तिथे डोमिनियन ऑफ इंडिया असा नाव आलं, कारण तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया निर्माण व्हायचं होतं. COI गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे निर्माण व्हायचं होतं. तर तर तो खटला प्रलंबित असेल तर त्या खटल्याला 26 जानेवारी 1950 नंतर डोमिनियन ऑफ इंडियाच्या जागी भारत सरकार, आणि जिथे राज्य असेल एखाद्या संस्थानाच्या नावाखाली एखादी केस टाकलेली असेल, ते संस्थान कुठल्याही नावाने असो काही असो, पण ते संस्थान ज्या राज्यात आहे त्या राज्याचा संबंध त्या ठिकाणी भौगोलिक दृष्टीने येतो, व्यावहारिक आणि आर्थिक दृष्टीने येतो, तिथं त्या राज्याचा नावाचा उल्लेख पक्षकार किंवा त्याच्या वतीने केला गेला असेल तर त्या पद्धतीने त्या राज्याचा उल्लेख केला. आता हे मालमत्तेचा हा जो वित्त व्यवस्थापनाचा संविदा आणि दावे याच्याबद्दलचा जो सगळा आपण भाग 12 मध्ये विवेचन करून बघितलं, त्याचं सगळ्यात शेवटचं प्रकरण आहे प्रकरण 4. आपण 3 प्रकरणं बघितली या भागामध्ये. हे चौथं प्रकरण आहे मालमत्तेच्या हक्कासंबंधी, आणि हे महत्वाचं, एका वाक्याचं जरी असलं तरी हे फार महत्वाचं आहे. आणि 300 ही घटना दुरुस्ती 1978 साली 44व्या घटना. तर 77 आणि 78 याला एक छोटीशी पार्श्वभूमी आहे. आणीबाणीमध्ये हे सगळे मालमत्तेचे आणि व्यक्तीचे काही अधिकार होते ते गोठवले गेले होते. आणीबाणीच्या परिस्थितीत हा प्रसंग होऊ शकतो, आणि म्हणून त्या ठिकाणी मालमत्ता जोपासणे, जतन करणे किंवा मालमत्तेचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकारामध्ये राहिला नाही. तो तुमचा मूलभूत अधिकार राहिला नाही, तो नाहीसा झाला. म्हणून 1978 मध्ये हे 300 अनुच्छेद भारतीय संविधानात समाविष्ट करून मालमत्तेचा गोठवलेला जो मूलभूत हक्क आहे तो प्रदान केला नाही, पण एक वाक्य तुमच्या संरक्षणार्थ निर्माण केलं. आणि ते असं आहे, कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे. कायद्याने प्राधिकार दिल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही. Nobody shall be deprived of his property unless with due process of law. कायद्याची प्रक्रिया असेल, कायद्यामध्ये तशी तरतूद असेल तरच एखाद्याला त्याच्या मालमत्तेच्या अधिकारापासून वंचित केलं जाईल, अन्यथा अशा अधिकारापासून वंचित करता येणार नाही. कोणाचीही संपत्ती कुठेही हडप करून घ्यायची आणि राज्याच्या संपत्तीमध्ये टाकायची, किंवा राज्याच्या संपत्तीत कोणाला काही वाटा देऊन टाकायचं आणि ती त्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे असं संबोधू द्यायचं, तसं होणार नाही. मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क राहिला नाही, पण मालमत्तेचा हक्क भाग 12च्या प्रकरण 4 मध्ये घटना दुरुस्ती करून 1978 साली, म्हणजे आणीबाणी उठल्यानंतर पुनर्प्रस्थापित केला. तो वैधानिक दृष्टीनं संविधानाने प्रस्थापित केला की कायदेशीर जर प्रक्रिया झाली तरच एखाद्याची मालमत्ता जप्त वगैरे करता येऊ शकतं. मग तो इन्कम टॅक्सचे रेड असो, ईडीच्या रेड असो, आपण जे सगळ्या बाबतीमध्ये घोटाळे जे होतात, आर्थिक घोटाळे, त्याच्यामध्ये जे काही बाकीचे सगळे प्रकार बघतो, त्याच्यामध्ये आपल्या हे लक्षात येतं की कायद्याची प्रक्रिया ही या ठिकाणी आवश्यक आहे. कायद्याची निहित प्रक्रिया झाली नसेल तर कोणालाही त्याच्या मालमत्तेच्या बाळगण्याचे जे अधिकार आहे त्याच्यापासून वंचित करता येणार नाही. याच्यावर बरेचसे वाय प्रत्यवाय येऊ शकतात. एखाद्याचे अधिकार त्या बाबतीत त्याला वंचित केलं असेल तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी कोर्टामध्ये न्याय मागतला जाऊ शकतो. कोर्टामध्ये न्याय मागत असताना 2 प्रकारचे डिफेन्स, 2 प्रकारचे संरक्षण त्याला उपलब्ध असतात. ती पहिलं संरक्षण असं की याबाबत कायदा आहे की नाही, आणि दुसरं संरक्षण असं एक कायद्याची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली आहे की नाही. आता जसं अनिल देशमुखांची केस आपण बघतोय, त्याच्यामध्ये काही करोड रुपये ईडीने ताब्यात घेतले, कुठल्या मालमत्तेवर टाच आणली, कुठली मालमत्ता सील केली, तर त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार ते झालाय की नाही. आणि पहिलं
म्हणजे सदर प्रक्रियेची कायद्यात तरतूद आहे की नाही, या दृष्टीनं आपण या संपूर्ण वित्त व्यवस्थापन या प्रकरणाकडे बघितलं. आतापर्यंत आपण जे सगळं काही बघितलं त्याच्यामध्ये नियम आहेत, अनेक कायद्याच्या तरतुदी आहेत, राज्य आणि केंद्र याच्यातले संघर्षमयी विषय आहेत. त्याच्यामध्ये राज्य सूची, समावर्ती सूची, केंद्र सूची याचा उल्लेख आलेला आहे. राज्यपाल, राष्ट्रपती यांचा उल्लेख आलेला आहे. जे अधिकारी प्राधिकृत केले जातात त्यांचा उल्लेख आलेला आहे, त्यांचं संरक्षणही आलेलं आहे. आणि सरतेशेवटी प्रत्येक व्यक्तीचा मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर दृष्ट्या अबाधित ठेवण्यात आलेला आहे. जरी तो मूलभूत हक्क नसला तरी मालमत्तेचा हक्क म्हणून आहे. कारण मूलभूत हक्कातून जेव्हा मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला, त्याचं पुनर्स्थापन या 12व्या भागाच्या प्रकरण 4 मधल्या अनुच्छेद 300 क नी घटना दुरुस्तीद्वारे 1978 साली 44 घटना दुरुस्तीने प्रस्थापित केलेला आहे. आज मला सांगायला एक आनंद होतोय की 395 एवढा मोठा पहाड उचलायचा. मी आणि यशवंत आम्ही हा विचार करत होतो की दिवसाला किती अनुच्छेद होतील, मध्ये किती वेळ जाईल. जेव्हा साधारण हा कालावधी लक्षात घेतला तर कसं होईल आणि हे पूर्ण होईल की नाही होईल. रोजच्या रोज नित्य नेमाने पारायण स्वरूप हे कसं करता येईल. पण सुरुवात केली होती आणि ठामपणे सुरुवात केली होती. आज आनंद या गोष्टीचा होतो जो यशवंतांनी अगदी आजच्या पुष्पाच्या सुरुवातीला व्यक्त केला की आज 300 एवढा मोठा टप्पा गाठलेला आहे. आता राहिले 95 अनुच्छेद आणि उरलेले अनुसूची 12. या अनुसूची आणि उरलेले 95 अनुच्छेद आतापर्यंत पार केलेल्या 300 अनुच्छेदाचा अनुभव लक्षात घेता सोपे वाटायला लागलेले. आता वाटतं की खरंच संविधान पारायणाचा हा महाकाय प्रकल्प पूर्णत्वास जातो आहे. आज सलग आपण जर बघितलं तर 161 दिवस हे पारायण आपण करतो आहोत. उद्या या संविधानाचा भाग 13 आपण 162व्या दिवशी 17 जानेवारी 2022 रोजी सुरू करू, ज्याच्यामध्ये भारताचा राज्य क्षेत्रातला आणि भारताच्या क्षेत्रातला व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार याच्या संबंधी असेल. जसं मी सांगितलं की कायद्याची एकदा पूर्वपीठिका तयार झाली की मग त्यावर आपण बाकीचे इमले व्यवहाराचे बांधतो, तसे हे इमले आहे. म्हणजे हा कोड, संविधानाची जी रचना आहे, संविधानाची रचनाच मुळात इतकी पद्धतशीर आणि इतकी सिस्टमॅटिक आहे की कुठलीही गोष्ट कारणाशिवाय आधीच्या संदर्भात आलेली नाही. त्याचे संदर्भ हे क्रमाक्रमाने येत गेले. आणि अनुक्रमणिका कशी एखाद्या विषयाची असावी तशी ह्या विषयाची अनुक्रमणिका तुम्हाला संविधानात दिसते. संविधानाचा विषय काय आहे तर तुमचं भारतीय माणसाचं मानवी अस्तित्व हा खरा संविधानाचा विषय आहे. आणि त्याची अनुक्रमणिका लिहित असताना सर्वश्रेष्ठ असा हा ग्रंथ तुमच्या जीवनाची सगळ्या दिशेने परिभाषा करणारं, त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारं आणि तुमच्या अस्तित्वाला एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही कसं न्याय्य ठरू शकता याच्याबद्दलचं निरूपण करणारं आहे. म्हणून परत एकदा आपण भारतीय संविधानाचे मानावे तेवढे आभार. थोडे मी परवानगी घेतो, आज वेळेची मर्यादा थोडीशी काही मिनिटं पुढे गेलेली आहे, त्याबद्दल क्षमस्व व्यक्त करून इथे थांबण्याची अनुमती घेतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.